नमस्कार, जय महाराष्ट्र. तर पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन अपडेट, नवीन माहिती घेऊन आले आहे. तर आता सर्वत्र जी चर्चा आहे ती लाडक्या बहिणींचीच आहे. लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. जसं की सरकारने म्हटलं होतं की डिसेंबरपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. तर काही महिलांच्या खात्यामध्येच पैसे जे आहेत ते जमा व्हायला सुरुवात झाली आहे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत. जसं की एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की 23 डिसेंबरनंतर महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. त्याप्रमाणे काही महिलांना पैसे आलेले आहेत. तर आता त्याच्याबाबत काय अपडेट आहे, तर तुम्ही आता महिलांना पैसे आलेत पण हे चेक कसं करायचं काही महिलांना माहिती नाही. तर बँकेत न जाता तुम्ही घर बसल्या मोबाईलवर पैसे आले की नाही हे तुम्ही चेक करू शकता. ते कसं करायचं त्यासाठी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर डिसेंबरचा जो हप्ता आहे तो महायुती सरकारचा घवघवीत यशामध्ये लाडक्या बहिणींना महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तर आत्तापर्यंत 5 हप्ते लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाले आहे आणि आता 6वा हप्ताही जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तर काही महिलांना पैसे आलेले आहेत. तर लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात नाही तर फक्त महाराष्ट्रात नाही तर देशभरात प्रचंड गाजली आणि मुख्य म्हणजे महायुतीसाठी ही योजना गेम चेंजर ठरली आहे. तर या योजनेमुळं लाडक्या बहिणीचं पाठबळ मिळालं असल्याची महायुती सरकारच्या नेते मंडळींनी म्हटलं आहे. म्हणजे लाडक्या बहिणी योजनेमुळं सरकार जे आहे ते आलेलं आहे. तर विधानसभेत महायुतीला घवघवीत यश मिळालं पण त्यानंतर लाडक्या बहिणींना 6व्या हप्त्याची प्रतीक्षा करावी लागली. मात्र आता ही प्रतीक्षा संपली आहे कारण लाडक्या बहिणींचा जो डिसेंबरचा हप्ता आहे तो लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तर त्यामुळे राज्यातील लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे आणि अजून ज्या महिलांना आले नाहीत त्यांचेही पैसे लवकरच येऊन जातील 31 डिसेंबरच्या आत. तर महायुती सरकारच्या घवघवीत यशामध्ये जे आहे ते ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता ओवाळणी म्हणून लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले होते. मात्र डिसेंबर महिन्यातील 6व्या हप्त्याची प्रतीक्षा जी होती ती महिला वर्गांना लागली होती पण अखेर जी महिलांची प्रतीक्षा आहे ती आता संपली आहे. आता त्या महिलांना काळजी करण्याचं कारणच नाही आहे की पैसे येणार की नाही. तर आता लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आले की नाही हे चेक कसं करणार तुम्ही, तर ते आपण पाहूयात. तर लाभार्थी लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबरचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. महिलांच्या खात्यात 1500 रुपये बँकेत जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आता तुम्ही म्हणाल 1500 रुपये कसं काय, 2100 रुपयाचं आश्वासन दिलं होतं. तर सरकारने याच्याबद्दल ही क्लिअरिटी दिली आहे की महिलांनो मार्चपर्यंत थांबा, त्याच्या मार्चपासून तुम्हाला 2100 रुपये देण्यासाठी सुरुवात करणार आहे. तोपर्यंत जे आहे मार्चपर्यंत म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी या 3-4 महिन्याचे जे पैसे आहेत ते आता तोपर्यंत 1500 रुपयेच येणार आहेत महिलांच्या खात्यात. सरकारने महिलांना तसं सांगितलं आहे की 1500 रुपये आत्ता येणार आहेत. मार्चपासून जे आहे ते 2100 रुपये देण्यास सरकार सुरू करणार आहे. त्याच्याबद्दलही सरकार आणखी नवीन अपडेट असेल तर नक्की देईल. तर सध्या तुमच्या अकाउंटमध्ये 1500 रुपये जमा होतील. तर सरकारनं जो आहे तो त्यांचा शब्द पाळला आहे. तर सरकारनं वर्षाअखेर लाडकी बहिणींचा गोड भेट दिली आहे ज्याच्यामुळे महिला वर्गांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. तर लाडकी बहीण योजना या ठिकाणी फक्त खर्च 1500 रुपयाच्या आत. म्हणजे काय, तर लाभार्थी महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. महायुतीनं लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असं आश्वासन दिलं होतं. लाडक्या बहिणींच्या खात्यात 2100 रुपये जमा करण्यात यावे अशी अपेक्षा महिला वर्गाने व्यक्त केली. पण सध्या लाडक्या बहिणींना अनुदान मिळाल्यानं आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर असं त्यांनी सांगितलं आहे. म्हणजे जे आहे 1500 रुपये आता तुम्हाला मार्चपर्यंत 1500 रुपये जमा होणार आहे दर महिन्याला तुमच्या खात्यामध्ये. तर तुम्हाला बँकेत जायची गरज नाही. तुमच्या मोबाईलवर जो आहे तो मेसेज SMS येत आहे सरकारकडनं की क्रेडिट झाले आहेत तुम्हाला एवढी अमाऊंट. आणि तुमचे जे बँक आहे म्हणजे तुम्ही फॉर्म सबमिट करताना जी बँक दिली होती जसं की ॲक्सिस बँक असेल किंवा SBI असेल किंवा TJSB असेल, जे तुम्ही बँक दिल्या होत्या त्या बँकमध्ये तुमचे पैसे आले आहे आणि तिथे त्या बँकेचं नाव मेन्शन केलं असेल, तुमच्या अकाउंट नंबरही मेन्शन केलेला आहे. जर तुम्हाला नेमकं मेसेज कसा आला हे समजत नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा. मी त्याचा एक वेगळा व्हिडिओ करेल आणि त्याचीही माहिती तुम्हाला सविस्तर देईल. म्हणजे तुम्हाला समजेल की तुमच्या खात्यामध्ये पैसे आले की नाही. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये विचारा आणि तुम्हाला पैसे आले की नाही हेही तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगू शकता. धन्यवाद.